So, hello everyone, welcome back to our channel Winners Education, no rata only smart study. So, मुलांनो, आपल्या क्लासमधील मुलांना इयत्ता तिसरीच्या मंथनमधील एक प्रश्न बऱ्याच वेळा अडत होता आणि तो प्रश्न होता वर्गीकरण या घटकातील संख्या या टॉपिक मधला. तर सेकंड नंबरचा टॉपिक आहे संख्या. बघा, या टॉपिक मधील तो प्रश्न आहे. बघूया आपण प्रश्न क्रमांक 3. बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा मुलांना. 4 नंबरचा प्रश्न जो आहे तो बऱ्याच जणांना या ठिकाणी आलेला नाहीये. ओके, क्लासमधील इयत्ता तिसरीचा हा प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये मुलांना आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी वेगळा घटक निवडायचा आहे. ओके, वेगळा घटक निवडायचा आहे. बघा, ऑप्शन काय दिलेले आहेत तर 17, 37, 10 आणि 24 हे चार संख्या या ठिकाणी आहेत आणि आपल्याला या ठिकाणी वेगळा घटक ओळखायचा आहे. तर बघा बरं, मग कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करणार हे. आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, बघा संख्या कोणत्या आहेत या ठिकाणी तर पहिल्या क्रमांकाची संख्या आहे 17. बघा, या ठिकाणी 17. 2 नंबर आहे 37 आणि 3 नंबर आहे 10 आणि 4 नंबरचे ऑप्शन आहे या ठिकाणी 24. तर या संख्यांमधील वेगळा घटक तुम्हाला ओळखायचा आहे. बघा, वेगळा घटक ओळखायचा आहे. वेगळी संख्या यामध्ये तीनही एकाच नियमामध्ये बसणार आहे. 3 संख्या आणि 1 ची संख्या आहे ती तुम्हाला या ठिकाणी ओळखायची आहे, वेगळी आहे. तर येते का ओळखायला. बघा, चला तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि याचं उत्तर काय करायचं आहे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, शोधायचा प्रयत्न करायचा आहे. थोडा वेळ घ्या, 1-2 मिनिट. 2 मिनिटाच्या वेळेमध्ये 2 मिनिटामध्ये आपल्याला हे काय झालं पाहिजे, सॉल्व झालं पाहिजे. आणि जर नसेल होत तर तुम्हाला काय आहे प्रॅक्टिसची या ठिकाणी गरज आहे. ओके, तर परीक्षेमध्ये जर अशा पद्धतीचा प्रश्न आला तर आपण काय करायचं आहे, जर तुम्हाला हा प्रश्न येत नसेल तर तुम्ही त्याला वेळ घालवायचा नाहीये. ओके, या प्रश्न क्रमांकाला असं जो काही प्रश्न असेल 4 नंबर तर त्याला असा बिग सर्कल करून ठेवायचा आहे. म्हणजे बाकीचे प्रश्न सॉल्व झाल्यानंतर तुम्हाला तो राहिलेला प्रश्न पटकन दिसेल, हो की नाही. आणि मग तुम्ही काय करायचं आहे, तो राहिलेला प्रश्न या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. आणि जर सपोज तुम्हाला तो प्रश्न आलाच नाही तर मग तुम्ही काय करायचं आहे, एक अंदाजे त्या ठिकाणी एखादा पर्याय सर्कल करून टाकायचा आहे जर आला नाही तर. ओके, आणि जर तुम्हाला खूपच टफ वाटत असेल तर अगोदर बाकीचे सर्व प्रश्न सॉल्व करून घ्यायचे आहेत आणि शेवटी राहिल्यानंतर अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला काय करायचा आहे या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. तर आता बघा मुलांनो, या ठिकाणी कोणता नियम या ठिकाणी या प्रश्नामध्ये वापरलेला आहे तर बघा, या ठिकाणी पहिला आहे 17. 17 म्हणजे काय आहे मुलांनो तर बघा, 4चा वर्ग आहे. 4चा स्क्वेअर किती असतो मुलांनो, 16, हो की नाही. 4चा वर्ग 16 प्लस त्यामध्ये 1 केलेला आहे, बरोबर किती होत आहेत मुलांनो, या ठिकाणी 17 होत आहेत का. बरोबर 16 अधिक 1 17. या ठिकाणी आपल्याला 17 असा ऑप्शन या ठिकाणी मिळत आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे 37. ओके, 37ला सुद्धा काय होतंय मुलांनो, बघा 37 सुद्धा 6चा वर्ग आहे, हो की नाही. 6चा वर्ग अधिक 1 केलेला आहे. 6चा वर्ग किती होईल मुलांनो, 6चा वर्ग आपल्याला माहिती आहे किती आहे 36 अधिक 1 बरोबर किती होत आहेत मुलांनो या ठिकाणी 37. या ठिकाणी आपल्याला 37 असा आन्सर मिळत आहे. आणि त्यानंतर 10 ही संख्या आहे मुलांनो. मग 10 कशाचा, बघा बरं लगेच आता तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कळत असेल की हा काय आहे, 3चा वर्ग आहे, हो की नाही. 3चा वर्ग किती असतो मुलांनो, 3चा वर्ग असतो 9 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवलेला आहे, हो की नाही. मग 9 अधिक 1 बरोबर किती होत आहेत मुलांनो या ठिकाणी तर या ठिकाणी बरोबर आपल्याला 10 असं उत्तर मिळत आहे. परंतु या ठिकाणी आपण 24 जर पाहिला तर 24 मध्ये आपल्याला 23 हा कशाचा वर्ग आहे का, नाही, हा कशाचाही वर्ग नाहीये की ज्यामध्ये 1 मिळवल्यानंतर आपल्याला 24 असा आन्सर मिळते. परंतु 23 हा कशाचाही वर्ग नाहीये, म्हणून आपल्याला या ठिकाणी आपलं वेगळा जो घटक आहे तो कोणता आहे, 24 आहे. बाकीचे सर्व काय आहेत
वर्ग प्लस या ठिकाणी 1 केलेलं आहे. ओके, सो हा प्रश्न आपल्या क्लासमधील मुलांना सुद्धा काय होत होता, अवघड जात होता आणि येत नव्हता. सो मी असं म्हटलं की याच्यावरती आपण काय करूया, एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकूया. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने काय करायचं आहे, विचार करायचा आहे आणि आन्सर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके.